नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी आणि मी पर्यावरण संवर्धनासाठी काम करते. मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं, की मी TEDxसाठी मुंबईत आले आहे आणि आणि हा आहे आमचा TEDxचा व्हेन्यू, निर्मला मेमोरियल फाउंडेशन युनिव्हर्सिटी ह्या कॉलेजच्या हॉलमध्ये हे होणार होतं आणि इथे पाय ठेवलेल्या क्षणापासून सांगते तुम्हाला, इतकं छान ह्यांचं अरेंजमेंट होतं ना, मग ते विद्यार्थीच इथले व्हॉलंटिअर्स होते आणि अगदी सेलिब्रिटीवाला फील रेड कार्पेट घ्या किंवा इथले लाइटिंग्स घ्या किंवा इथे त्यांनी तयारी केलेली बघा तुम्ही आणि इव्हन सगळं प्रोफेशनल सेटअप बरं का. मग ते फोटोग्राफर्स असो, व्हिडिओग्राफर्स असो, अरेंजिंग टीम असो, मीडिया पर्सन्स असो किंवा कॉलेज कोऑर्डिनेटर्स असो किंवा TEDxचे प्रोफेशनली जे लोकं त्यांनी ऑफिशियली बोलवले होते ते असो, सगळं ह्यांचं एकदम अगदी वाखाणण्याजोगं होतं. म्हणजे खूप काही शिकले आहे मी. लॅक्मेची तर पूर्ण टीम आली होती, की तयार करून देण्यासाठी तुम्हाला. पण मी घरूनच तयार होऊन आले होते आणि हा माझा वॉक आहे तिथला प्रोफेशनल, त्यांना त्यांच्या व्हिडिओसाठी पाहिजे होता. अगदी रेड कार्पेटवाला फुल सेलिब्रिटी फील. काय सांगू तुम्हाला? आणि इथे निखिल मला समजवतो आहे, की अगदी आत्मविश्वासाने तू बोलू शकते, स्वतःवर विश्वास ठेव असं. आणि या मुलांनी तर खूप मेहनत घेतली होती. पदोपदी जाणवत होतं ह्यांची मेहनत. कारण तुम्ही बघा त्यांनी आम्हाला सेलिब्रिटी फील देण्यासाठी खूप परिश्रम घेतलेत. So you are शिवांश शुक्ला. and you are साक्षी झा. मुद्दामच या दोघांना ह्यांची नाव विचारले होते कारण शिवांग माझ्याबरोबर अगदी मी आत आल्यापासून इथे अगदी होता. पूर्ण वेळ माझ्याबरोबर राहिलाय तो. माझ्या टेड टॉकला वेळ होता म्हणून त्यांनी तयार केलेला मिनी बास्केटबॉल आम्ही खेळलो. पण इथे पण एकही बॉल त्या बास्केटमध्ये गेला नाही. तुम्ही या पोरांची मेहनत बघा. हाताने ह्यांनी हे सगळं तयार केलेलं आहे. त्यांचं ते पूर्ण कॉलेज त्यांनी ते सजवलेलं होतं आणि इतकं नाविन्यपूर्ण पद्धतीने ही आहे फीडबॅक ट्री. याच्या पानांवर फीडबॅक लिहून तिथे चिकटवायचा होता. मीही चिकटवलाय आणि इथे शिवांग मला सांगतो आहे, की कसं त्यांनी सगळं अगदी हाताने तयार केलं आहे. ह्यांच्या पूर्ण टीमला खूप मोठी शाबासकी कारण खूप प्रोफेशनली हे लोकं वागलेले आहेत. इथे मी समजून घेते, की आत प्रोसिजर कशी असणार आहे एकदा मी टेड टॉक द्यायला गेल्यावरती. आणि ही आहे माझी कोऑर्डिनेटर TEDx आणि माझ्यामधला दुवा. आणि इथे मी आणि निखिल इथल्या मीडियासाठी फोटो काढतोय कारण निखिलेश शिवाय तर मी हे करूच शकले नसते.